हाय फ्रेंड्स, वर्षा भोसले माझ्या चॅनल तुमच्या मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे पनीर. ताट बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल आणि व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड होतो त्यासाठी सॉरी. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मस्तपैकी असं एकदम ग्रेव्ही आणि एकदम मस्त टेस्टी पनीर मी बनवणार आहे. त्यासाठी मी 4 छोटे छोटे कांदे घेतलेत, 1 छोटी वाटी भरून खोबरा चे स्लाइस घेतलेत, कांदे छान तेलामध्ये लाल परतून घेतलेत आणि खोबरंसुद्धा टाकलं आहे त्याच्यामध्ये. मी टॅमॅटो टाकला होता, पण मी नंतर माझ्या लक्षात आलं की मला त्याच्यामध्ये तीळ भाजायची म्हणून, कारण की टॅमॅटो टाकला असता तर त्याला पाणी सुटलं असतं आणि तीळ भाजली नसती. मग अगोदर मी टमॅटो टाकलेले काढून घेतली, नंतर तीळ टाकली, मग टॅमॅटो टाकला, मग अद्रक लसूण हे सुद्धा मी मसाल्यामध्ये छान परतून घेतलं. एकदम जबरदस्त असं एकदम रेड कलर येईल असा मसाला तयार केल्याने. तर तीच कढईमधला सगळा मसाला मी काढून घेतला. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं. कढईमध्ये आता आपल्याला पनीर तळून घ्यायचे. पनीर खूप जास्त तळायचं आणि हलकंसं पनीर तळायचे, कारण की हे भाजीमध्ये फुटू नये म्हणून. पनीर तळण्याचं कारण एकच आहे की भाजीमध्ये फुटू नये. आपण न तळता जर पनीर भाजीमध्ये टाकलं तर ते पनीर फुटतं, चुरा होतं, पनीरचे असे पीसेस भेटत नाही. थोडंसं हलकंसं पनीर मी तळून घेतलं, थोडंसं मीठ टाकून छानपैकी नंतर काढून घेतला आणि जो मसाला होता तो मसाला मी छान असा मिक्सरला बारीक करून घेतला मस्तपैकी. आणि पुन्हा थोडंसं तेल वाढवलं, कारण की पनीरची भाजी म्हणल्यावर तेल तर थोडं लागणार. जेवढा मसाला होता तेवढा मी छानपैकी तेलामध्ये परतवून घेणार आहे, तेल सुटेपर्यंत. आणि त्यासोबतच मी जिरा राईस बनवला होता. तर जिरा राईससुद्धा बनतो आहे, तुम्हाला अर्धा दिसतो आहे, पूर्ण नाही दिसत आहे. मस्तपैकी मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आणि यात टाकला होता मी कोल्हापुरी चिकन मसाला सवाईचा. आणि गरजेनुसार मस्त असं 1.5 चमचा तिखट टाकलं, मॅगी मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकलं. मीठ मी लास्टला टाकलं आहे का पुढे टाकलं आहे माझ्या काही लक्षात नाही, पण मी टाकलेले टाकलं, मीठ पण टाकलं. आणि गरम पाण्याचा वापर केला आहे मी, थंड पाणी नाही टाकलं भाजीमध्ये. मस्तपैकी आपलं जे पनीर होतं ते सुद्धा यात ॲड केलं, गरम पाणी टाकलं आणि भाजीला छान 15 ते 20 मिनटं छान खळखळून उकळून घेतलं. तुमच्या गरजेनुसार भाजी तुम्हाला किती घट्ट आणि पातळ पाहिजे तशी बनवा. माझ्या घरी भाजी खूप जास्त घट्ट आणि ग्रेव्हीची नाही आवडत, अशी थोडीशी रस्सा भाजी पाहिजे असते माझ्या घरी. त्या हिशोबाने मी छानपैकी अशी भाजीसुद्धा बनवली. मस्त साईडला तरी सुटलेली आहे भाजीला, बघू शकता तुम्ही. ही भाजी मी कमीत कमी बरोबर 20 मिनटं ही भाजी मी उकळवलेली आहे आणि लास्टला तुम्हाला दाखवते. मस्त अशी तरी तयार झाली होती. आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त तरी आली होती, बघू शकता तुम्ही. भाजी